नमस्कार रसिकांनो. निसर्गाने एकाच झाडावर उमललेली प्रत्येक कळी सारखीच सुगंधी असेल असं घडत नाही. एकाच वेलीवर दोन फुलं उमलतात, पण एकाला फक्त देवाच्या पायाशी वाहून घेण्यात सुख असतं, तर दुसऱ्याला राजदरबारातल्या मुकुटाची हाव असते. आजपासून आपण अशाच एका घरात प्रवेश करणार आहोत, जिथे रक्ताची नाती जेव्हा कर्तव्याच्या आणि पैशाच्या तराजूत तोलली जातात तेव्हा काय घडतं याची ही एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. शिराळा गावातील विठ्ठलराव देशमुखांचा तो जुना वाडा, जिथे संस्कृती नांदते पण गरिबी आणि श्रीमंतीच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या एकाच छताखाली जन्माला आल्या होत्या. दोन सख्या बहिणी, रेणुका आणि देविका. रेणुका जिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सोन्याचा लखलखाट, महागडे कपडे आणि सुखासीन जगण्याचे राजवाडे आहेत. तिला वाटतं गरिबी हा एक शाप आहे आणि श्रीमंती हेच आयुष्याचं एकमेव ध्येय. आणि दुसरी देविका, जिचा साधेपणाच तिचा दागिना आहे. तिला पैशाच्या राशी नकोत, तिला फक्त कुटुंबाची माया, चेहऱ्यावरचं हसू आणि समाधानाचा एक घास पुरेसा वाटतो. दिवसाची सुरुवात एकाच सूर्यकिरणाने होते, पण एका बहिणीसाठी ती नुसतीच सुखाची स्वप्ने पाहण्यासाठी वेळ असते, तर दुसऱ्या बहिणीसाठी संपूर्ण कुटुंबाला मायेने एकत्र बांधण्याची धडपड असते. नियतीचा खेळ बघा कसा असतो. या दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर असणाऱ्या बहिणींना एकाच घरात, एकाच मांडवातून सख्या जावा म्हणून पाठवण्याचा प्रस्ताव येतो. निमगावच्या मोठ्या पाटील घराण्याचे सुसंस्कारी विचार विठ्ठलांना भुरळ पाडतात. रेणुका श्रीमंताच्या मोहाने डोळे मिटून तयार होते, तर देविका वडिलांच्या शब्दाखातर आपला होकार देते. पण रसिकांनो, विचार करा, ज्या दोन बहिणींचे विचार कधी एकत्र आले नाहीत, त्या एकाच घरात सख्या जावा म्हणून कशा नांदतील? एकीला पैशाचा माज आणि ऐश आराम हवा आहे, तर दुसरीला फक्त कौटुंबिक सुख. रात्रीचा वारा शांत आहे, पण ही शांतता दोन सख्या बहिणींच्या आयुष्यात येणाऱ्या एक मोठ्या वादळाची नांदी तर नाही ना? चला तर मग पाहूया या दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती सासरी गेल्यावर कशा आमने सामने येतात. सख्या बहिणी सख्या जावांचा हा प्रवास आता सुरू होत आहे. सख्या बहिणी सख्या जावा भाग 1. कोवळ्या उन्हाची पहिली किरणे शिराळा गावातील विठ्ठलराव देशमुखांच्या जुन्या वाड्यावर पडली आणि वाड्याच्या अंगणातील विहिरीवर पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. विठ्ठलरावांची पत्नी सुमतीबाईंनी नेहमीप्रमाणे पहाटे उठून तुळशीसमोर दिवा लावला, पण आज घरात नेहमीपेक्षा जास्त घाईगडबड जाणवत होती. त्यांची मोठी मुलगी रेणुका आणि लहान मुलगी देविका अजूनही झोपेत होत्या, म्हणून सुमतीबाईंनी स्वयंपाकघरात जात दुधाचे पातेले शेगडीवर ठेवले आणि बाहेरच्या पडवीत विठ्ठलराव त्यांच्या शेतीच्या हिशोबाची वही उघडून बसले होते. विठ्ठलरावांनी आवाजात मायेचा ओलावा आणत, सुमती, पोरींना उठव आता, सकाळचे 7 वाजून गेले, अशी साद घातली. जेव्हा सुमतीबाई खोलीत आल्या आणि त्यांनी रेणुकाच्या अंगावरील चादर बाजूला केली, रेणुकाने तोंड फिरवून घेत, आई, अजून थोडा वेळ झोपू दे ना, काय घाई आहे, असे म्हटले. तर दुसरीकडे शेजारी झोपलेली देविका मात्र एका आवाजात चटकन उठून बसली आणि शुभप्रभात आई, मी तुळशीला पाणी घालते, असे म्हणत तिने लगेच अंथरुणाची घडी घातली. दोन सख्या बहिणींच्या स्वभावातील फरक यांच्या या पहिल्या सकाळच्या सवयीतूनच स्पष्ट दिसत होता. रेणुका दिसायला अत्यंत देखणी, गोरीपान आणि राजबिंडी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि स्वतःबद्दलचा खूप मोठा अभिमान होता. या उलट देविका शांत, साधी, सावळ्या रंगाची पण अत्यंत गोड हसणारी मुलगी होती, जिची आंतरिक सुंदरता सर्वांचे मन जिंकून घेईल. रेणुकाला लहानपणापासूनच चांगल्या कपड्यांची, महागड्या दागिन्यांची आणि ऐशोआरामाची प्रचंड आवड होती, तर देविकाला मात्र घरातल्या सगळ्यांना आनंदात बघण्यात आणि त्यांच्या सेवेतच सर्वात जास्त सुख मिळायचे. सुमतीबाईंनी रेणुकाला पुन्हा हलवून उठवत, उठ रेणू, मोठ्या बहिणीने आधी उठून घर सांभाळायचे असते, असे सांगितले.
तेव्हा रेणुका रागाने पाय आपटत उठली आणि या घरात मला कधी शांतता लाभतच नाही असे म्हणत तोंड फुगवून निघून गेली. विठ्ठलराव हे गावातील एक प्रतिष्ठित पण मध्यमवर्गीय शेतकरी होते, ज्यांच्याकडे स्वतःची 5 एकर जमीन होती, ज्यातून घराचा उदरनिर्वाह जेमतेम पण सुखाने चालायचा. घरात कधी पैशांची रेलचल नव्हती, पण सुमतीबाईंच्या संस्कारांची अजिबात कमतरता नव्हती, ज्यामुळे घर नेहमी प्रसन्न राहायचे. देविकाने नेहमीप्रमाणे अंगणात सुंदर रांगोळी काढली आणि सडा टाकला, ज्यामुळे वाड्याचे अंगण अतिशय प्रसन्न दिसायचे. तर रेणुका मात्र आत आरशासमोर उभी राहून स्वतःचे केस विंचारत नखरे करत होती. देऊ, माझे ते नवीन लाल रंगाचे रिबीन कुठे ठेवलेस? असा रेणुकाचा आतूनच जोरात आवाज आला. तेव्हा देविकाने धावत येत, ताई, तुझ्या कपाटात वरच्या कप्प्यात सुरक्षित ठेवले आहे असे सांगितले. कारण रेणुकाला स्वतःच्याच वस्तू स्वतः जागेवर ठेवण्याची कधीच सवय नव्हती. देविका नेहमी तिच्या पाठीमागे राहून तिची सर्व कामे गुपचूप उरकून टाकायची, जेणेकरून घरात वाद होणार नाहीत. गावातील शाळेत दोघी एकत्र शिकत होत्या, पण शाळेत जात असतानाही रेणुकाचे लक्ष अभ्यासापेक्षा आपल्या श्रीमंत मैत्रिणींच्या कपड्यांवर आणि राहणीमानावर जास्त असायचे. त्या पाटलांच्या मुलीकडे किती छान नवी सायकल आहे, बाबा मला कधी घेऊन देणार, अशी रेणुकाची सतत तक्रार असायची. ज्यावर देविका तिला समजवायची की ताई, बाबांवर जास्त भार नको टाकू, आपण पायी गेलो तरी चालते की. त्यावर रेणुका चिडून म्हणायची की तुला नेहमी गरिबीत राहायची सवय झाली आहे, मला नाही जमणार असे जगणे, मला मोठे झाल्यावर खूप श्रीमंत व्हायचे आहे. विठ्ठलरावांना आपल्या दोन्ही मुली प्राणापलीकडे प्रिय होत्या, पण रेणुकाची पैशांची आणि सुखाची हाव पाहून त्यांना अनेकदा तिच्या भविष्याची काळजी वाटायची. तर सुमतीबाई देवापाशी प्रार्थना करायच्या की दोन्ही मुलींना चांगले घर आणि सुसंस्कारी पती मिळावा. वर्ष सरत गेली आणि दोघी बहिणी आता उपवर वयाच्या झाल्या होत्या. रेणुकाचे शिक्षण कसेबसे 12वी पर्यंत झाले होते, कारण तिचे लक्ष अभ्यासात कमी आणि फॅशनमध्ये जास्त होते. तर देविकाने मात्र जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. घरातल्या कामात देविका सुमतीबाईंचा उजवा हात बनली होती. स्वयंपाक असो वा पाहुण्यांचे आदरातिथ्य, देविका नेहमी पुढे असायची. तर रेणुका मात्र फक्त सणावाराला किंवा स्वतःला नटायचे असेल तरच उत्साहाने बाहेर यायची. एकदा गावात मोठा जत्रा उत्सव सुरू असताना विठ्ठलरावांनी दोन्ही मुलींना कपडे घेण्यासाठी काही पैसे दिले. तेव्हा रेणुकाने बाजारातील सर्वात महागडी आणि चकाचक साडी पसंत केली, जी त्यांच्या बजेट बाहेर होती. आणि मला हीच साडी पाहिजे, नाहीतर मी जत्रेला येणारच नाही, असा हट्ट धरला. देविकाने पाहिले की बाबांच्या खिशात एवढे पैसे नव्हते, म्हणून तिने चटकन स्वतःसाठी एक अतिशय साधी आणि स्वस्त साडी निवडली आणि म्हणाली, बाबा, मला ही साधी साडी खूप आवडली आहे, ताईला तिची आवडती साडी घेऊ द्या. विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी देविकाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तर रेणुकाला मात्र याचे काहीच वाटले नाही. तिला वाटले की आपला हक्क आपल्याला मिळाला. घरात आल्यावर रेणुका साडी नेसून आरशासमोर नखरे करत होती, तर देविकाने सुमतीबाईंना स्वयंपाकघरात मदत करत भाजी चिरून दिली. सुमतीबाईंनी सुस्कारा सोडून म्हणाल्या, रेणुका, साडीत राणीसारखी दिसतेस, पण राणीसारखे भाग्यही तिथे नशिबात हवे. ज्यावर देविकाने आईला धीर दिला की आपली ताई जिथे जाईल तिथे सुखातच राहील. याच दरम्यान शेजारच्या निमगावचे प्रसिद्ध आणि श्रीमंत पाटील घराणे विठ्ठलरावांच्या परिचयाचे होते. आनंदराव जगताप हे निमगावचे मोठे प्रस्थ होते, ज्यांच्याकडे अफाट जमीन, मोठा वाडा आणि प्रचंड संपत्ती होती. आनंदरावांना 2 मुले होती. मोठा मुलगा विक्रम, जो शांत, व्यवहारी आणि शेती सांभाळणारा कर्तबगार तरुण होता, आणि लहान मुलगा सागर, जो शहरात शिकून आलेला, आधुनिक विचारांचा पण कौटुंबिक मूल्यांना जपणारा होता. जगताप कुटुंब हे गावात श्रीमंत असले तरी अतिशय सुसंस्कारी आणि जमिनीशी जोडलेले होते.
आनंदराव आणि त्यांच्या पत्नी यशोदाबाई आपल्या मुलांसाठी चांगल्या मुलींच्या शोधात होते. एका कौटुंबिक कार्यात आनंदरावांनी विठ्ठलरावांच्या दोन्ही मुलींना पाहिले होते आणि यशोदाबाईंना देविकाचा साधेपणा आणि रेणुकाचे रूप दोन्ही खूप आवडले होते. म्हणून त्यांनी मध्यस्थामार्फत विठ्ठलरावांच्या घरी लग्नाचा एक अतिशय वेगळा प्रस्ताव पाठवला. जगताप कुटुंबाची इच्छा होती की त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न विठ्ठलरावांच्या दोन्ही मुलींशी एकाच मंडपात व्हावे. म्हणजेच मोठ्या मुलासाठी रेणुकाची आणि लहान मुलासाठी देविकाची मागणी त्यांनी घातली होती. हा निरोप जेव्हा देशमुख यांच्या वाड्यात पोहोचला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले आणि सुमतीबाईंनी एकाच घरात दोन्ही सख्या बहिणी कशा नांदणार अशी शंका उपस्थित केली. विठ्ठलराव विचारात पडले आणि त्यांनी निमगावच्या जगतापवाड्यात जाऊन आनंदरावांची भेट घेतली, जिथे त्यांची जंगी स्वागत झाले. आणि आनंदराव म्हणाले की दोन्ही मुले एकत्र राहतात. आमचे कुटुंब एकत्र आहे. जर तुमच्या दोन्ही मुली आमच्या घरात आल्या तर आमचे हे घर गोकुळासारखे नांदेल आणि सख्या बहिणी जर सख्या जावा बनून आल्या तर यांच्यात कधी परकेपणा येणार नाही. आनंदरावांचे हे सुसंस्कारी विचार विठ्ठलरावांना खूप पटले आणि त्यांनी घरी येऊन हा विषय सुमतीबाई आणि मुलींसमोर मांडला. जेव्हा रेणुकाला समजले की जगताप घराणे हे तालुक्यात सर्वात श्रीमंत आहे, त्यांच्याकडे गाड्या आणि नोकरचाकर आहेत, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि मी तर तिथे अगदी राजवैभवात राहीन, मला हे लग्न मान्य आहे असे तिने चटकन सांगून दिले. तर देविकाने मात्र बाबांच्या निर्णयालाच आपली संमती दिली, कारण तिला श्रीमंतीचा अजिबात मोह नव्हता. दोन्ही बहिणींचे स्वभाव जसे उत्तर आणि दक्षिण ध्रुव होते तसेच आता त्यांचे भविष्य एकाच घरात जोडले जाणार होते, ज्यामुळे सुमतीबाईंच्या मनात आनंदासोबतच एक भीतीही होती. त्या रात्री दोन्ही बहिणी खोलीत झोपायला गेल्या, पण कोणाच्याच डोळ्यात झोप नव्हती. पण रेणुका पलंगावर बसून भविष्यातील महालाची आणि ऐशोआरामाची स्वप्ने पाहत होती, तर देविका शांतपणे अंथरुणावर पडून तिथली माणसे कशी असतील याचा विचार करत होती. देऊ, विचार कर, आपण किती नशीबवान आहोत. आपल्याला इतके मोठे घर मिळते आहे आणि मी तिथे अगदी राणीसारखी राहणार, असे रेणुकाने उत्साहाने म्हणाले. ज्यावर देविकाने सांगितले की ताई, घर तर मोठे आहे पण पैशापेक्षा माणसांचे मन मोठे असायला हवे. त्यावर रेणुका चिडून म्हणाली की तुझे हे तत्त्वज्ञान नेहमीच गरिबीचे असते. मला मात्र माझ्या आयुष्यात फक्त पैसा आणि ऐशाराम हवा आहे. ज्यावर देविकाने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि तिने देवाकडे मनोमन प्रार्थना केली की माझ्या ताईला तिचे सगळे सुख मिळू दे आणि त्या घरात आम्हा बहिणींमुळे कधी वाद न होऊ दे. वाड्याच्या बाहेर रात्रीचा वारा शांतपणे वाहत होता, पण दोन्ही बहिणींच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळाची ही पहिली आणि संथ शांतता होती. सख्या बहिणी सख्या जावा यांचा पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.